असं वाटतंय आपली वाट आहे ती ढगात चालले. किती वेळातून काहीतरी पाण्याचं आपल्याला बघायला भेटलं आहे मंडळी. रस्ता एकदम सुसाट आहे. तर बीड जवळजवळ अजून एक 30 किलोमीटर बाकी आहे असं हुल देतोय. येऊ का आतमध्ये, येऊ का आतमध्ये. व्हेरी रिस्की दिस ॲक्ट इज. जालना अजून जवळजवळ 92 किलोमीटर आहे. अरे वा, हॉटेल ऑस्कर वाडी मिसळ. ग ग ग ग ग ग ग ग ग ग. नाद बरी, नाद बरी, नाद बरी. एवढंच की थोडं जास्त तिखट आहे. झणझणीत मिसळ होती की 2 पाव आपण एक्स्ट्रा घेऊन खाल्ले. तर तिथं व्यवस्थित काय भेटलं नाही जालन्याला, तर आपण सिंदखेड राजाला जाऊ. इथं पुढं दिसतोय बघा बोर्ड, अजिंठा लेणी सरळ जालना किंवा अंबद ते राईटला. आपल्याला पण घाई आहे, पण आपण 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 व्यवस्थित जायचं आहे. जाऊ देणार रे मला, जाऊ देणार रे मला, तुला खाऊ देतो मी. या गावाला कोणीतरी, कुठल्या देवाचं गाव आहे मंडळी. अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा. प्रतिपचेंद्र लेखे व वर्देष्णू विश्ववंदिता शाहस्नो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. एक प्रकारची प्रेरणा मिळते मंडळी. आपला जिल्हा सोडून, आपलं गाव सोडून आपण असं कुठंतरी लांब येतो. तर मंडळी फायनली आपण जालन्यामध्ये पोहोचलेलो आहे. अशा मस्त रूम आहेत बऱ्यापैकी. तर ही आपली रूम आहे या ठिकाणी. मी तुम्हाला दाखवतो. मंडळी, अखेर आपला सातारा ते सिंदखेड राजा असा प्रवास अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. आतापर्यंत तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि इथून पुढे पण तुम्ही असाच सपोर्ट कराल याची मला खात्री आहे. मंडळी, सर्वजण बोलतात मराठी माणसंच मराठी माणसाचं पाय खेचतात, पण मला हे सर्व खोटं ठरवायचं आहे. छत्रपती शिवरायांची शिकवण आहे की आपणच आपल्या माणसांना आधार दिला पाहिजे, मोठं केलं पाहिजे. तर मंडळी, शिवरायांना स्मरून आपला अंतिम प्रवासाचा टप्पा आपण चालू करू. धन्यवाद. मस्त असा घाट लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. भूम गावानंतर आपण सध्या भूम बीड या रस्त्यावर आहे. तुम्ही हो भाग बघितला तर पूर्ण घाटवाटांचा रस्ता आहे. तर गाडी चालवायला मज्जा येते आपल्याला या ठिकाणी. मस्त असा ढगात चालल्यागत वाटतंय. तुम्ही बघू शकता पुढं ढग, काय ढग दिसतंय. असं वाटतंय आपली वाट आहे ती ढगात चालले. मस्तपैकी हे तळं आपल्याला दिसत आहे. किती वेळातून काहीतरी पाण्याचं आपल्याला बघायला भेटलं आहे मंडळी. मस्त असा फील येतो एक नंबर इथे बाईक चालवायला. पलीकडे पवनचक्की आहे, तुम्ही बघाल तर आतमध्ये बदकं विहार करतात. मस्तपैकी पाण्यामध्ये एन्जॉय करतात. इथं थोडाफार हिरवा भाग आपल्याला बघायला मिळतोय. तर आता चांगला रस्ता लागलेला आहे. बघू आता कितपर्यंत तो चांगला रस्ता आहे. स्पीड ब्रेकर आपल्याला लांबून दिसलेला आहे. डबल स्पीड ब्रेकर. डंचडंग टचडंग टचडंग. तर हा निमुळता रस्ता आहे. त्या रस्त्यावर ॲक्टिवाय एकटाच आहे. ॲक्टिवाय म्हणजे मी मंडळी. अक्षयचा ॲक्टिवाय. रस्ता लागला आहे चांगला, त्यामुळं आपण जेवढा टप्पा गाठता येईल रस्त्याचा तेवढा गाठू आणि आपल्या डेस्टिनेशनच्या कडे सरसी करू. सरसी. तर भूमपासून आपण आलो पुढं एक 15 किलोमीटर नंतर आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे आणि आपल्याला बीडकडे जाणारा हा हायवे लागतो.
मस्त असा हायवे आहे, मध्ये मध्ये पांढरी गुलाबी कलरची फुले, शोची फुले आपल्याला बघायला मिळतात. रस्ता एकदम सुसाट आहे आणि आपल्याला राईड करायला एक वेगळीच मज्जा येते या ठिकाणी. तर बीड जवळजवळ अजून एक 30 किलोमीटर बाकी आहे. आणि आपण टोटल आत्तापर्यंत जवळजवळ 240 किलोमीटर आलो आहे. म्हणजे अजून जवळजवळ 130-140 किलोमीटर आपलं अजून बाकी आहे. बघू आता किती टाईम लागतोय, किती वाजते, काय टायमिंगला पोचतो आपण बघू. बीड अजून 29 किलोमीटर आहे. इथून पूर्ण असा हायवे आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी की अंतर लवकर कवर होतं आहे हायवेवरून. तरी मध्ये आपल्याला जे खराब रस्ता लागला तर त्याचं टाईम आपल्याला इथून भरून काढायला मिळतं आहे. म्हणजे जशी जशी गावे बदलतात, जिल्हे बदलतात, तशी तशी आपल्याला वेगवेगळी वेशभूषा असेल, लोकांची भाषा असेल, ती बघायला मिळते. हे एक वैशिष्ट्य आहे मंडळी महाराष्ट्रामध्ये. हे वैशिष्ट्य आहे, बरोबर आहे. मला जाऊ दे बाबा असं हुल देतोय, येऊ का आतमध्ये, येऊ का आतमध्ये. अरे भावा असं नको करू. एक तर मी फुल तराटमध्ये, त्यात तो अशी हुल द्यायला लागल्यावर मी काय करायचं. म्हणजे घाबरू का नको, घाबरू का नको, अशा प्रकारचा विषय या ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला. मंडळी बीड शहर तुम्ही बघून घ्या की हायवे आपल्याला बऱ्यापैकी जो घेऊन चालला आहे तो बघायला मिळतो आपल्याला. त्रिमूर्ती नगर बीड या ठिकाणी सध्या आपण मंडळी पहिल्यांदा आपण एवढ्या लांब आलेलो आहे. म्हणजे जे आपलं कंटिन्यू असायचं माझं मुंबई सातारा कंटिन्यू असायचं, म्हणजे बऱ्याच वेळेला मी आलेलो आहे. पण हे जो हटका प्रवास आहे की दुसऱ्या एका ठिकाणाचा, तो पहिल्यांदाच करतोय की जे मला रस्ते माहीत नाहीत, काय माहीत नाही, त्यांना विचारून मॅपच्या साहाय्याने आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी पोचायचा प्रयत्न चालू आहे आपला. तर हे ट्रिपल शीट आतमध्ये येतात हायवेला. येऊ नका बाबांनो. व्हेरी रिस्की दिस ॲक्ट इज. अरे बाप, कसलं इंग्लिश फाडतोय मी, ज्याचा अर्थ लागतोय का नाही काय माहीत. तर म्हणजे आपल्याला जो हायवेने तो बीडमध्ये आतून जात नाही तर बाहेरून जावं लागतं आहे जालन्यासाठी. तर आपण तो जो बीडचा हायवे आहे तो कंटिन्यू करतो आहे. जालना अजून जवळजवळ 92 किलोमीटर आहे इथून अजून. तर अजून आपल्याला किती वेळ लागतो ते आपण बघू. पूर्ण हायवे आहे पुढंपर्यंत. हा जो छत्रपती संभाजीनगर हायवे आहे तो आपल्याला जिथपर्यंत कंटिन्यू करायचा आहे तर त्या ठिकाणापर्यंत आपण जाणार आहोत. आणि तिथून की आपल्याला थोडासा जे आपल्याला गेवराई करायची आहे सध्या, आणि त्याच्यानंतर पुढून कुठून तर लेफ्ट आहे, तर आपण तो नक्की बघू. तर तशा पद्धतीने जाऊ.
मी काय ते अपडेट देतो तुम्हाला. व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत. तर मंडळी आपण बीडजवळ पोचतच आहोत. म्हणजे जवळजवळ एक अजून 17-18 किलोमीटर बीड आहे. काय तर नाश्ता केला पाहिजे आपल्याला. काय मिळते का बघू. भूक लागली जोराची. नाश्ता आपल्याला काय लागतंय ते आहे काय कुठं. थोडा एरिया अनोळखी असल्यामुळं आपल्या आवडीचं किंवा आपलं जे खाणं आहे नाश्त्यामधलं तर त्यातलं काय भेटतं हे तर बघू आता आपण. थोडी लेफ्टलाच गाडी घेतो आणि काय मिळतंय का बघूया. कुठं काय आहे काय. अरे बापरे संपले काय हॉटेल. अरे वा हॉटेल ऑस्कर वाडी मिसळ. मंडळी जे आपल्याला पाहिजे ते भेटलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. की या ठिकाणी मिसळ आता आपण ट्राय केले खेड शिवापूरची पुन्हा पुढच्या हायवेची. तर आता इथं ट्राय करू आपण ऑस्करवाडी मिसळ. बरं झालं भेटली. आपण बीडला जात असताना की त्याच्यात थोडं आधी 17-18 किलोमीटरवर आपल्याला ऑस्करवाडी मिसळ आहे की जे चवीच्या वाटा इथेच येऊन थांबतात. की ज्यांचं ब्रीद आहे तर ती वाली मिसळ खाण्यास थांबलेलं आहे आपण. जी स्पेशल मिसळ आहे ती मागवलेली आहे की त्याच्यासोबत आपल्याला वॉटर बॉटल पण भेटते जे आपल्याला गरजेचे आहे प्रत्येक टाईमला. तर मिसळ येते आपली. पाण्याची बॉटल आहे आहे ना द्या ना. गार द्या. तर स्पेशल मिसळमध्ये आपल्याला मस्तपैकी तर्री. वा बीट. मी त्या साईडला बीट तर अजून बघितलं नाही. मी जे खेड शिवापूर येथे मिसळ ट्राय केली तर तिथं बीट वगैरे नव्हता. काकडी फक्त हे त्यांचं ह्याच्यामध्ये डायरेक्ट फरसाण्यामध्ये टाकते तर ती थोडं चुकीचं वाटतं आहे. त्या ठिकाणी एक्स्ट्रा काय वाटते ही जी खोबऱ्याची बर्फी आहे बघू शकतो. गुलाबजाम त्या ठिकाणी पण असते, दहीवाटी पण असते, बाकी चिवडा आहे, शेव आहे, मटकी आहे, कांदा लिंबू आहे. मस्तपैकी ताक आहे. आपण एन्जॉय करू. आणि मस्तपैकी वॉटर बॉटल आहे. तर अशा पद्धतीचा आपल्याला एकंदरीत भाव बघतो आपल्याकडे. रागानं बघू नको बाबा. काही वेळेचे पाहुणे मी तुमच्याकडचं. आपण मस्तपैकी याच्यामध्ये तर्री सर्व करू आपल्या फरसाणामध्ये. गाय काटानं भरलेली तर्री आहे मंडळी. मस्त तर्री. गाय 2 दिवस व्यवस्थित राहू दे रे माझं पोट. नाद बरी. चला मस्तपैकी आपण तळ केलेलं आहे तर्रीचं. मस्तपैकी आपली सवय कशी आहे पाव खायचा आधी आणि नंतर टेस्ट मला बऱ्यापैकी सेम वाटते. एवढंच की थोडं जास्त तिखट आहे. आहे पण आपण सातारचं आहे तेव्हा आपण ह्याला थेट आव्हान देतो त्या तिकटीला. थेट नाट थोडं काम असतं आपलं. मंडळी ताक. एक नंबर टेस्ट आहे म्हणजे ताकाची. बुंदी टाकले, कोथिंबीर टाकले, नाक खुळा
तर आपण हे सगळं एन्जॉय करू. आपल्याला कंटेंट जास्त होईल व्लॉगमधला. बाकीच्या पण गोष्टी आपल्याला दाखवायच्या आहेत. तर मी एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा या नाश्ता करायला. तर आपण नंतर बाईकवरती भेटू. बाय बाय. तर मंडळी मस्तपैकी मिसळीवर आपण फडशा पाडलेला आहे. झणझणीत मिसळ होती की 2 पाव आपण एक्स्ट्रा घेऊन खाल्ली. सुट्टी नाही दिली मिसळीला. तर त्याच्याबरोबर मी या ठिकाणी जी बर्फी बघितली खोबऱ्याची ती पण एक मस्त होती. गुलाबजाम होता, ताक होता मस्त थंडगार, पाण्याची बॉटल होती, स्पेशल मिसळ होती. टोटल 130 रुपयाची होती. बऱ्यापैकी वर्थ होती मंडळी. म्हणजे टेस्ट होती त्याला बऱ्यापैकी. मस्त झाला एन्जॉय. तर आता थोडी आपल्याला एनर्जी आलीसारखी वाटते. ते पुढचा जो पल्ला आहे की आपण त्या एनर्जीच्या जोरावर कंप्लीट करायचं. तर आपल्याला बराच वेळ झाला, जवळजवळ 5 वाजत आलेत. अजून जालना 120 किलोमीटर आपल्याला इथून आहे. तर जालन्याला पोचायला किती वेळ लागतो आपल्याला बघायचं आहे. तर अजून बीड आपला एक 16 किलोमीटर आहे. तिथून नंतर आपल्याला जालना म्हणजे हा हायवे आपल्याला पकडून राहायचं आहे बीड क्रॉस करून सुद्धा, की जो छत्रपती संभाजीनगर हायवे आहे तो. बघू शकता इव्हिनिंगचा टाईम आहे आणि आपल्याला आता एका साईडला सूर्य दिसायला लागलेला आहे. म्हणजे मावळतीला सूर्य निघालेला आहे. आता लेफ्टनं टाकू काय टाकतो, भरपूर स्पेस आहे त्यामुळं मी धाडस करतो. 15 किलोमीटर बीड आहे बघा, तुम्ही बघू शकता हा सूर्य. तर आता सूर्याची पिवळी किरणे आपल्याला थोडी जाणवत आहेत. आता थोडी ऊब कमी लागायला लागले, थंड वारा हळूहळू आपल्याला जाणवायला लागलेला आहे आता. तर आपल्याला जास्तीचं अंतर अजून कवर करायचं आहे. बघू आपला मुक्काम आपण ठरवू जालन्यामध्ये करायचा का सिंदखेड राजा, की तिथे स्टेचा काय व्यवस्था आहे. तर तिथं जाऊनच बघू, कारण ऑनलाईन मी चेक केला, ऑनलाईन मला एवढा काय माहिती भेटली नाही. तर आपण जालन्यामध्ये पण चौकशी करू. तिथं जर व्यवस्थित नाही वाटलं तर तिथून आपल्याला पुढं सिंदखेड राजा एक 32 किलोमीटरचं अंतर आहे. तर तिथं व्यवस्थित काय भेटलं नाही जालन्याला तर आपण सिंदखेड राजाला जाऊ, की जे आपलं डेस्टिनेशन आहे फायनल. तर मंडळी सध्या आपण छत्रपती संभाजीनगर, बीड ते छत्रपती संभाजीनगर हा हायवे पकडलेला. तो त्याने सर्व्हिस रोडने आपण लेफ्ट मारून खाली आलो. इथं पुढं दिसतोय बघा बोर्ड, अजिंठा लेणी सरळ जालना किंवा अंबद ते राईटला. तर आपल्याला राईटला जायचं आहे. जालना अजून जवळजवळ एक 50-52 किलोमीटर आहे. म्हणजे आपल्याला अजून 1 तास लागू शकतो इथून. तर आत्ता वाजलेत जवळजवळ 6:15 वाजत आलेत. जे आपल्याला 7 वाजतील जालनाला पोचायला. आपल्याला बराच लेट झालेला आहे. तर आता आपण बघू इथून किती वेळ लागतोय काय. आता हा रस्ता कसा आहे, गर्दी किती आहे, वन वे दिसतोय. मला वाटतं रस्ता खराब असू शकतो. तर आपल्याला बघायचं आता किती वेळ लागतोय. अरे बापरे, त्या शेजारी कारखाना आहे त्यामुळं मला जाऊ दे रे बाबा, आता वाजल्या की 6. मला जाऊ दे रे बाबा, आता वाजल्या की 6. वनमेवळ आता आपला ओव्हरटॅकचा ओव्हरटॅकचा विषय हार्ड होणार आहे. पण आपण जसा चान्स मिळेल तसा आपला गिअर टाकायचा आहे
वन वे असल्यामुळं ओव्हरटेकचा चान्स जाऊया का नको नको थोडं पुढं जाऊ. तो बघा आपली हेवी गाडी आहे ओव्हरटेक करून आला. कुणाला काय पडलंच नाही कुणाच. प्रत्येकाला घाई आहे या ठिकाणी. आपल्याला पण घाई आहे पण आपण 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 व्यवस्थित जायचं आहे. या भागामध्ये मी पहिल्यांदा आलो आहे मंडळी. इकडचं जास्ती मला काही माहिती नाही. तरी बघू आता कसा एक्सपिरियन्स राहतोय आपला. नवीन ठिकाण, नवीन माणसं, नवीन खाणं पिणं, नवीन मी त्या ठिकाणी. बघू. इसी का तो नाम जिंदगी है बॉस. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, तुला खाऊ देतो मी, जाऊ दे रे मला. आजकाल ट्रॅक्टरचं पण स्पीड एवढं आहे की काय बोलायलाच नको. तर मंडळी बीड आणि जालना त्या रोडने आपण जालन्यासाठी निघालेलो आहे. हे अंबट गाव आपल्याला लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं गाव आहे. या गावाला कोणीतरी कुठल्या देवाचं गाव आहे मंडळी. मला असं वाटतं कोणत्या तरी मोठ्या देवाचं गाव आहे. सगळीकडं घमघमाट सुटला आहे. अगरबत्तीचा वास, धूपचा वास. जे प्रॉपर जे काही संध्याकाळ असते, जे इव्हिनिंगचं टाईम असते, तर मस्त असं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे. मस्त असं गाव आहे. आपल्याला जालना जवळजवळ अजून 25 किलोमीटर आहे. म्हणजे अजून अर्धा तास आपल्याला लागेल. आत्ता वाजले त्या 6:45 वाजत आलेत. म्हणजे आपलं जे टायमिंग आहे ते 6:15पर्यंत जालन्यामध्ये जाणार आहे पोचायला जालन्याला. तर बघू आणखी किती वेळ लागतो. तोपर्यंत तुम्ही अंबट गाव बघून घ्या. मस्त असं गाव आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे. इथून राऊंड मारून जावं लागणार आहे. आपल्याला पुतळ्याचं दर्शन पण होईल. मस्त तुम्हाला मी दाखवतो समोरून. थोडं मला पलीकडे जाऊ दे. अरे वा मंडळी, हे बघून घ्या. अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर लिहिलं आहे बघा मस्त असं भगव्या कलरमध्ये एक प्रकारचं लाईटिंग केलेलं आहे तिथं. त्याच्यामध्ये राजमुद्रा लिहिले, प्रतिपचेंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाहस्नो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. तर मंडळी अशा पद्धतीनं मस्त असं शिवरायांची अश्वारूढ पुतळा आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी अंबट गावामध्ये. तर आपण आता इथून निघू. जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी. एक प्रकारची प्रेरणा मिळते मंडळी. आपला जिल्हा सोडून, आपलं गाव सोडून आपण असं कुठंतरी लांब येतो. पण सर्वांचे जे प्रेरणास्थान आहे छत्रपती शिवराय यांना बघितल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते मंडळी. रस्ता तर चांगला आहे मंडळी. आपला जो हायवे होता, हायवेपासून पण आतमध्ये जो जालना बीड रस्ता आहे तो बऱ्यापैकी चांगला रस्ता आहे. थोडा गर्दीचा रस्ता वाटतो कारण इथं रहदारी सायंकाळच्या वेळी आपल्याला बघायला मिळते जास्ती, जे प्रत्येक गावामध्ये असते. आणि रस्ता पण थोडा गजबजलेला दिसतो मंडळी. तर मंडळी फायनली आपण जालन्यामध्ये पोचलेलो आहे. आत्ता वाजलेत जवळपास 7:15 वाजत आलेत. आपल्याला सिंदखेड राजा जायचं आहे. पण या ठिकाणी सध्या बघू, आपल्याला जर इथून सिंदखेड राजा 30-32 किलोमीटर आहे. जर आपल्याला इथं व्यवस्थित स्टे भेटला राहायला तर आपण सकाळी तिकडं जाऊ. आणि जर इथं व्यवस्थित स्टे नाही भेटला किंवा तिकडं व्यवस्थित असेल, जरा चौकशी करू. त्या पद्धतीने आपण आता पुढचा प्लॅन करू. तर हे सिंदखेड राजा
सॉरी, हे जालना शहर आपल्याला दिसते आता आपल्या लॉगमध्ये. तर आपण जरा चौकशी करू की कुठं आपल्याला बऱ्यापैकी एक बजेटमध्ये स्टे भेटतोय. तर ठीक आहे म्हणतो, मी तुम्हाला सांगतो की आपण जर इथं स्टे भेटला तर मी डायरेक्ट तुम्हाला रूममध्ये भेटतो. जर इथं भेटला नाही तर बघू पुढचं कसं काय होतं आहे. तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लॉगमध्ये. तर आपण सध्या जालना सिटीमध्ये, तर जालना सिटीमध्ये प्रवेश करण्याच्या आधीच थोडं आपण थांबलेलो आहे. जिथून आपल्याला सिंदखेड राजासाठी टर्न घ्यायचा आहे, म्हणजे जो सिग्नल आहे त्याच्या अलीकडे एक अशोका प्राईड म्हणून एक लॉज आहे. तर त्या ठिकाणी आपण सध्या स्टेला आहे. तर तुम्हाला मी रूम दाखवतो कशी आहे काय आहे. तर अशा पद्धतीच्या रूम आहेत आपल्याला बघायला मिळतील. असा एरिया आहे, बाहेरचा पॅसेज, मस्त असं पुढं नारळाची झाडे, शोची झाडे असतील किंवा हे ग्रीन लॉन असेल तर हे आपल्याला बघायला मिळतं. अशा पद्धतीच्या रूम आहेत, अशा मस्त रूम आहेत बऱ्यापैकी. तर ही आपली रूम आहे या ठिकाणी. मी तुम्हाला दाखवतो ही रूम. बघा तुम्ही, मी आत्ता चेक इन केलेलं आहे. अशा पद्धतीची रूम आहे की एकट्यासाठी मला ही बस आहे. संपूर्ण आपल्याला या ठिकाणी फॅसिलिटी मिळते मंडळी. तुम्ही बघाल तर ह्या ठिकाणचं वॉशरूम पण मी तुम्हाला दाखवतो. तर अशा पद्धतीचं वॉशरूम आपल्याला बघायला मिळतं. हे बेसिन, शॉवर पण आहे, गरम पाण्याची आपल्याला इथं सुविधा मिळते. तर बऱ्यापैकी आपल्याला एक स्टेसाठी मी इथं चौकशी केली मंडळी की आपल्याला सिंदखेड राजामध्ये काही स्टेसाठी भेटेल काय. तर इथं 2-3 आपल्याला जे व्यक्ती भेटल्या त्यांनी सांगितलं तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी थोडं नामुष्की आहे की राहण्यासाठी, भेटण्यासाठी, स्टेसाठी. तर म्हणून आपण इथून जवळजवळ एक 30 किलोमीटरचं अंतर आहे फक्त. तर तिथं जाणं आणि तिथं जर आपला काही प्रॉब्लेम झाला तर पुन्हा आपल्याला रिटर्न यावं लागेल. तर मी त्यासाठी इथंच स्टे करायचं ठरवलं. बऱ्यापैकी रूम होती या ठिकाणी, म्हणजे आहे. तर आपल्याला आजचे फक्त इथं नाईट काढायचे, सकाळी आपल्याला लवकर निघायचं. तर अशा पद्धतीचा आपला स्टे आहे इथं. तर आपला उद्याचा पूर्ण लॉग जो असेल तो मंडळी तुम्ही तयार राहा. इतिहासातला जो महत्त्वाचा भाग आहे की तो मी उद्या एक्सप्लोअर करणार आहे मंडळी. तर सिंदखेडची पूर्ण माहिती किंवा इतिहास, आणि आपण जसा प्रवास चालू केला 400 किलोमीटरचा प्रवास करून मंडळी आपण या ठिकाणी पोचलो आहे. की मला एक इच्छा आहे माझ्या लॉगद्वारे की मला आपला इतिहास सर्व महाराष्ट्रापर्यंत पोचवायचा आहे मंडळी. प्रत्येक घराघरात आपल्याला इतिहास पोचवायचा आहे. तर त्या पद्धतीचा एक प्रयत्न माझा. तर त्या प्रयत्नाला मंडळी मला तुमची साथ पाहिजे. तिथून अजून 30 किलोमीटरचं अंतर आपल्याला सकाळी कापायचं आहे आणि तिथून आपला स्टार्ट होणार जे लखुजी राजे जाधव यांचं गाव आहे सिंदखेड राजा आणि राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान. तर ते उद्या आपण एक्सप्लोअर करणार तर ते उद्या आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर मंडळी भेटू आता उद्या. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.